प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्या वरणगाव शहरामध्ये आतापर्यंत एकूण टोटल 54 घरकुले जे आहेत ते इथे मंजूर झालेले आहे आणि 24चा प्रस्ताव जो आहे तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे। मला आशा आहे की ते 24चे सुद्धा प्रस्ताव तातडीनं मंजूर होईल। अनेक वरणगावकरांना चांगल्या प्रकारची भेट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हे त्या माध्यमामध्ये एक भेट त्या माध्यमामध्ये मिळणार आहे। त्याकरता ज्यांच्याकडे अजूनही ज्यांच्याकडे जागा आहे अशांनी आपल्या नगरपालिकेच्या या प्रधानमंत्री आवास योजनेचे जे कार्यालय जे आहे मनीष चव्हाण साहेब यांच्याकडे येऊन आपण जे आहे ते विवेक नमुन्यामध्ये जो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव दाखल करावा आणि आपण जास्तीत जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा त्यांना देता येईल की शेवटी मोदी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती या स्वतःच्या घर त्याला असायला पाहिजे। याच्यातनं ही स्कीम त्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि 130 घरकुले आतापर्यंत मंजूर होते। त्या सर्वांना जवळजवळ मला असं वाटते पूर्ण अनुदान जे आहे ते त्यांना इथे वाटप करण्यात आलेली आहे। आणि परत मी वरणगावकरांना आवाहन करतो की ज्यांच्याकडे जागा आहे ते त्या निकषामध्ये बसता अशांनी वेळ न वाया घालवता आपल्या नगरपालिकेमध्ये इथे यावं, प्रस्ताव त्या माध्यमातून दाखल करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा। दुसऱ्या टप्प्यात सर काय कागदपत्र काय काय लागणार आहे त्याच्यासाठी? ते कागदसाठी निकष काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे? 7/12चा उतारा हा आवश्यक आहे। त्यानंतर रेशन कार्ड हे आपण रहिवास आहे याचं रेशन कार्ड आपल्याला त्या माध्यमातून रेशन कार्ड द्यावं लागणार आहे। रेशन कार्डमध्ये जे नाव आहे त्या सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स ही तिथे द्यावी लागणार आहे। आई वडिलांचे आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा अति महत्वाचा आहे, उत्पन्नाचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे, जातीचा दाखला आणि बँकेचं पासबुक हे अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट जे आहे आपले 7 प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे ते आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्याला इथे येऊन इथे भरायचे आहे आणि ते सादर करायचे आहे। त्याकरता जास्त काही डॉक्युमेंट्स नाही आहे, परंतु ज्याच्याकडे घर नाही आहे परंतु जागा आहे त्यांनी तातडीनं या योजनेचा लाभ याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्यानंतर आम्ही आता जनरल बॉडीमध्ये ठराव केला आहे AHPचा, म्हणजे एक अपार्टमेंट सिस्टम जे आहे की ज्याच्याकडे जागाच नाही आहे त्यांना सुद्धा आपण एक पुढच्या टप्प्यामध्ये ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना सुद्धा घरकुल असणं आवश्यक आहे। 1.5 लाख रुपये केंद्राचा हिस्सा राहतो आणि 1 लाख रुपये राज्य सरकारचा राहतो, असे 2.5 लाख रुपये त्या आवास योजनेसाठी आपल्याला त्या माध्यमामध्ये मिळतात। आणि AHP मध्ये जे आहे ते आपल्याला त्यात हिस्सा जो आहे तो त्या म्हणजे ज्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचा सुद्धा हिस्सा त्या माध्यमातून यामध्ये द्यावा लागणार आहे। त्याकरता AHPची जी कल्पना जी आहे ती सुद्धा अपार्टमेंटची ते सुद्धा आपण वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून याच्यामध्ये सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे। त्याला तातडीनं एक दिवस हा महत्वाचा असतो, त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न गतिमानशीलतेने त्या माध्यमातून याच्यामध्ये करतोय। मुख्य अधिकारी आदरणीय रवींद्र सोनवणे साहेब हे यामध्ये विशेष लक्ष घालून या गरीब लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न त्या याच्यामध्ये होतोय आणि ते करताय। आणि नगरपालिका प्रशासन नगरसेवक जे आहे त्यांनी मीटिंगमध्ये विषय घेतलेला आहे। त्याकरता आपण लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत। प्रधानमंत्री आवास नरेंद्र मोदी साहेबांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेच्या आधारावर वरणगाव शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना घरं देण्याचा प्रयत्न